नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे. आज आपल्याला व्यापारी बँकेचे कार्य याविषयी मार्गदर्शन करणार आहे. मित्रहो, बँक म्हटलं म्हणजे तिच्या व्याख्येमध्ये दोन महत्त्वाचे शब्द आहेत. म्हणजेच अशी संस्था जी कर्ज देते आणि ठेवी स्वीकारते अशी संस्था म्हणजे बँक होय. ही बँकेची आधुनिक व्याख्या आहे. बँकिंग अधिनियम 1949 नुसार ही व्याख्या झालेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, बँकेच्या कार्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याला पाहायचं झालं तर बँकेचे 3 प्रमुख कार्य असल्याचे दिसतात. परंतु सर्वसाधारणपणे बँकेचे 2 प्रमुख मानक कार्य आहेत. त्यापैकी पहिलं कार्य आहे प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य. व्यापारी बँकेच्या प्राथमिक कार्यामध्ये 2 महत्त्वाचे कार्य येतात. त्यापैकी एक आहे ठेवी स्वीकारणे आणि दुसरा आहे कर्ज देणे. मित्रहो, बँका ठेवी स्वीकारतात. मग बँका ठेवी स्वीकारण्यामध्ये 2 प्रकारच्या महत्त्वाच्या ठेवी स्वीकारत असतात. त्यापैकी पहिली ठेव म्हणजे मागणी ठेवी, दुसरी म्हणजे मुदत ठेवी. मागणी ठेवीमध्ये आपणास माहीत असेल की ज्या ठेवी ग्राहकांच्या मागता क्षणी बँकेला परत कराव्या लागतात. म्हणजेच आज मी 10 रुपये किंवा 10,000 रुपये बँकेत ठेवले असतील, मला उद्या ते माझ्या खात्यावरील तेवढी रक्कम ही वापस पाहिजे, म्हणजेच मला परत काढायची आहे. अशा मागणीजन्य ठेवी म्हणजेच मागणी ठेवी हे ग्राहकाकडून बँका ठेवत असते. दुसरी महत्त्वाची ठेव आहे ती मुदत ठेव. मुदत ठेव ही विशिष्ट कालावधीसाठी असते. म्हणजेच 3 महिने, 365 दिवस, 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ह्या मुदत ठेवी ठेवलेल्या असतात. मित्र, मागणी ठेवीमध्ये 2 प्रकारच्या ठेवी असतात. पहिली बचत ठेव आणि दुसरी आहे चालू ठेव. बचत ठेव ही सामान्य नागरिक समाजातील घटक, प्रत्येक घटक हा आपल्या खात्यावर बचत ठेवी ठेवत असतो. त्या अनुषंगाने बचत ठेवीवर काहीच व्याज सुद्धा या बँकेकडून दिलं जातं. दुसरी महत्त्वाची ठेव आहे ती चालू ठेव. चालू ठेवीमध्ये व्यावसायिक त्याचबरोबर बिझनेसमॅन लोक ह्या चालू ठेवी ठेवत असतात. आता आपण मुदत ठेवीचा जर विचार केला तर मुदत ठेवीमध्ये स्थिर ठेव म्हणजे ज्याला आपण फिक्स डिपॉझिट म्हणतो आणि दुसरी आहे आवर्ती ठेव ज्याला आपण म्हणतो रिकरिंग डिपॉझिट. म्हणजेच ज्या रोज त्या टप्प्याटप्प्याने एका विशिष्ट कालावधीसाठी आपण या रिकरिंग डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवत असतो. याचा जर आपण सर्वसाधारणपणे विचार केला तर सर्वप्रथम आपण चालू खात्यावरील ठेवी या बाबीचा विचार करूया. मित्रहो, चालू खात्यावरील ठेवी ह्या उद्योजक व्यावसायिकांसाठी महत्त्वाच्या असतात. म्हणजे चालू खात्यावरील ठेवीमध्ये उद्योग व्यावसायिक आपला पैसा ठेवत असतात, जेणेकरून त्यांना रोजच्या व्यवहारासाठी, दैनंदिनीसाठी, त्याचबरोबर आपल्या उद्योगामध्ये होणाऱ्या विविध बाबीवर पैसे खर्च करण्यासाठी यांना ह्या चालू खात्यावरील ठेवी महत्त्वाच्या असतात. परंतु ह्या चालू खात्यावरील ठेवीवर कोणतेही व्याज मिळत नाही. या चालू खात्यावरील ठेवी पैसे काढण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी कुठलंही बंधन नसतं. दिवसातून किती वेळेस तुम्ही पैसे त्यामधून काढू शकता. तसेच दुसरी महत्त्वाची ठेव आहे ती आहे बचत खात्यावरील ठेवी. बचत खात्यावरील ठेव ही सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर अल्प व मध्यम उत्पन्न गटातील लोकांना बचत खात्यावरील ठेवींचा महत्त्वाचा फायदा होत असतो. कारण बँका या बचत खात्यावरील ठेवीवर काहीच व्याज सुद्धा देत असतात. या बचत खात्यावरील ठेवीमध्ये पैसे काढण्यासाठी आठवड्यातून 2 ते 3 वेळे आपण या पैसे काढू शकतो. त्याचबरोबर विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे 1 वर्षासाठी जर आपण ह्या बचत खात्यावरील ठेवी ठेवल्या असतील तर त्याला 3 ते 5% व्याज सुद्धा या ठिकाणी मिळू शकतं. मित्रांनो, पुढची जी काही मुदत ठेव आहे ती आहे मुदत ठेव. मुदत ठेवीवर आपल्याला माहीत असेल की मुदत ठेव सरासरी ही 3 महिने किंवा 5 वर्ष किंवा 10 वर्ष या कालावधीसाठी असते. मुदत ठेवीमध्ये ठेवल्या जाणाऱ्या ठेवीवर 7% ते 10% अशी व्याजाचा परतावा बँक ग्राहकांना देत असते.
विद्यार्थी मित्रांनो, या मुदत ठेवीवर जर आपण एक विचार केला, जर मी माझ्या मुदत ठेव खात्यावर 1 वर्षासाठी 1 लाख रुपये ठेवले असतील, परंतु मी ते पैसे 5व्या महिन्यातच काढून घेतले, तर मला मुदतपूर्व आहरणासाठी, म्हणजेच आहरण म्हणजे काय, आहरण म्हणजे पैसे काढून घेणे, मुदतपूर्व आहरणासाठी मला जे वार्षिक व्याज आहे ते वार्षिक व्याज तितक्या रकमेवर मिळणार नाही. म्हणजेच मला मुदत संपण्याच्या अगोदर जर मी त्यातले पैसे काढले तर मला त्या ठेवीवरचं पूर्ण व्याज मिळणार नाही, मला काहीसं व्याज कमी मिळेल. पुढची महत्वाची जी काही ठेव आहे ती आवर्ती ठेव आहे. आवर्ती ठेव म्हणजे जी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 10 वर्ष अशा टप्प्याटप्प्याने आपण त्यामध्ये रिकरिंग पद्धतीने, रोजच्या पद्धतीने, आपल्याला माहित असेल की जे फिरते विक्रेते आहेत, अल्प उत्पन्न गटातील जे ग्राहक आहेत किंवा जे उपभोक्ते आहेत, त्याचबरोबर रोजंदारी करणारे जे महत्वाचे गट आहेत, पगारदार वर्ग आहेत, हे काही अंश आपल्याला दिसत असेल की टप्प्याटप्प्याने रोजचे 10 रुपये किंवा 20 रुपये किंवा जे त्यांना परवडतील असे रोजचे पैसे, आरडी ज्याला आपण म्हणतो, ती आरडी आपण ह्या बँकेत ठेवत असतो. एकदा का ती आरडीची मॅच्युरिटी पूर्ण झाली तर आपल्याला जास्तीत जास्त आकर्षक व्याज दरामध्ये ह्या आरडीची काही परतावा बँक आपल्याला देत असते. याच ठिकाणी दुसरी जी काही महत्वाची ठेव आहे ती आहे स्थिर ठेव. मित्रांनो, स्थिर ठेव ही ज्याला आपण म्हणतो फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट हे 3 महिने, 1 वर्ष, त्याचबरोबर 1 वर्ष ते 2 वर्ष, 1 वर्ष ते 5 वर्ष, त्याचबरोबर 10 वर्ष अशा प्रकारच्या कालावधीसाठी स्थिर ठेव ही बँकेमध्ये ठेवली जाते. आता पुढचा जो काही ठेवीचा भाग आहे तो आहे इतर ठेवी. आपल्याला माहित असेल की लहान कुटुंबे ज्यांचं उत्पन्न मध्यम गटातील आहे अशांना बचतीच्या सवयी लागाव्या म्हणून बँकेने पिग्मी बँक सुरू केली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक कर्जासाठी, शैक्षणिक सेव्हिंगसाठी सुद्धा काही बाबी सुरू केलेल्या आहेत, जेणेकरून या लहान लहान गटांमध्ये आपल्याला व्यवस्थित बचतीच्या सवयी लागाव्यात या हेतूने बँकेची ही कार्यवाही चालत असते. यावर आकर्षक व्याजदर सुद्धा बँकेकडून मिळत असतो. मित्रांनो, व्यापारी बँकेची ही प्राथमिक कार्यामधला पहिला ठेवी ठेवणे हा भाग पाहिल्यानंतर आपल्याला व्यापारी बँकेच्या कार्यामधला दुसरा महत्वाचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे कर्ज देणे. मग व्यापारी बँक आपल्याला कुठल्या कर्ज देतात, त्यामध्ये आपण पाहतो की पहिलं गृहकर्ज. ह्याला गृहकर्ज आपण दीर्घ मुदतीचं कर्ज म्हणतो की दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी हे कर्ज दिलं जातं. समजा मी आज नोकरीला लागलोय तर मला घर बांधायचं आहे, घर बांधण्यासाठी मला बँकेने कर्ज दिलेलं आहे. हे कर्ज कमीत कमी 20 वर्ष किंवा 15 वर्ष किंवा 25 वर्ष अशा परतफेडीवर हे दिलं जातं. यामध्ये काय पाहिलं जातं, यामध्ये पाहिली जाणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की माझी परतफेडीची क्षमता पाहिली जाते. ग्राहकांची परतफेडीची क्षमता या गृहकर्ज त्या प्रकारामध्ये पाहिली जाते. मित्रांनो, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी पाहिली जाते की आजचं माझं इन्कम किती आहे, माझ्यावर डिपेंडन्सी किती आहे, मला सॅलरी आहे त्या सॅलरीवर डिपेंडन्स किती आहेत. आजच्या आधुनिक युगामध्ये गृहकर्ज घेणे हे तितकंच किचकट बनलं आहे आणि तितका सोपा प्रकार झालेला आहे. कारण प्रत्येक बँक ही प्रत्येक पगारदार वर्गाला गृहकर्जाच्या विविध स्कीम दाखवत असते. त्या स्कीम मध्ये प्रत्येक बाबी ह्या काही नाविन्यपूर्ण असतात, तितक्या किचकटही असतात. त्या गृहकर्जामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग बँकेकडून पाहिला जातो तो म्हणजे त्या ग्राहकाची परतफेडीची क्षमता किती आहे. ह्या क्षमतेबरोबर आणखी एक भाग पाहिला जातो तो म्हणजे त्या ग्राहकाला त्याची सर्व्हिस किती बाकी आहे. दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये बँक सविस्तर विशेष मासिक ज्या काही मासिक हप्त्याचे ज्या काही स्टेज आहेत ते त्या ग्राहकाला देत असते. अशा प्रकारे गृहकर्ज हे बँक ग्राहकाला देत असते. पुढचं कर्ज आहे वाहन कर्ज. आजच्या आधुनिक युगामध्ये सगळ्यात जास्त बँकेतर्फे दिला जाणारा कर्जाचा प्रकार हा वाहन कर्ज आहे. कारण चंगळवादाला प्राधान्य देणारी अधिकाधिक जनता वारंवार निर्माण होते. कारण पैशाचा युक्ततम वापर करणे
हे उपभोक्त्याचं लक्षण असलं पाहिजे, परंतु आज लक्झरियस फॅसिलिटी प्रत्येकाला हव्या आहेत. त्या लक्झरियस फॅसिलिटीमधली सगळ्यात महत्त्वाची फॅसिलिटी ती आहे ती म्हणजे कार लोन किंवा वाहन. आपल्याकडे उच्च प्रतीची गाडी असली पाहिजे, हे प्रत्येकाला आज प्रत्येकजण आपल्याला एक अभिलाषा धरून असतो. ही अभिलाषा पूर्ण करण्यासाठी बँक ग्राहकाला 90% ते 95%, कधी कधी 100% सुद्धा त्या गाडीवर कर्ज देत असते. यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या जातात. पहिली, गाडीची किंमत पाहिली जाते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची, त्या ग्राहकाची परतफेडीची क्षमता पाहिली जाते. सगळ्यात महत्त्वाचा भाग तो पाहिला जातो, त्या गाडीच्या किमतीची बाजारामध्ये सद्य परिस्थितीला असलेली जी काही रचना आहे ती पाहिली जाते. गाडी पेट्रोलची आहे, गाडी डिझेलची आहे, गाडी गॅसवर चाललेली आहे, गाडी तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी वापरायची आहे किंवा गाडी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामासाठीच वापरायची आहे. या सगळ्या बाबी बँक तुम्हाला कर्ज देताना पाहत असते. मित्रांनो, तिसरा जो काही कर्जाचा प्रकार आहे आणि नाविन्यपूर्ण प्रकार आहे आणि परंपरागत जो प्रकार आहे तो म्हणजे वैयक्तिक कामासाठी कर्ज देणे. वैयक्तिक कामासाठी पर्सनल लोन जे मिळतं ते अल्प मुदतीसाठी असतं. यावर व्याजदर सुद्धा अधिक असतो. जर गृहकर्जाचा व्याजदर पाहिला तर तो 8.5% असेल, तर वाहन कर्जाचा व्याजदर हा त्यापेक्षा थोडा जास्त असतो. परंतु या पर्सनल लोनचा व्याजदर हा प्रत्येक बँकेचा 12%, 13%, 14%, 17% पर्यंत व्याजदर या गृहकर्जाचा असल्याचं आपल्याला ठिकाणी दिसतं. प्रत्येक बँकेचा प्रत्येक बाबीचा व्याजदर हा कसा असतो, वेगवेगळा असतो. कारण प्रत्येक बँक नफा क्षमता वाढवण्यासाठी कर्जाची अंमलबजावणी ग्राहकांच्या माध्यमातून करत असते. त्यानंतर पुढचा जो काही कर्जाचा प्रकार आहे तो आहे अधिकर्ष सवलत. मित्रांनो, अधिकर्ष सवलत हा जो काही कर्ज प्रकार आहे हा कर्ज प्रकार आजच्या आधुनिक काळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये दिला जातो. तुमच्या प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असतील, त्या क्रेडिट कार्डवर खात्यात पैसे नसताना सुद्धा तुम्ही व्यवहार करू शकता किंवा तुमच्या क्रेडिट कार्डवर बँक तुम्हाला 60,000चा किंवा 1.5 लाखाचा प्री अप्रूव्ड लोन सँक्शन करते. याला आपण अधिकर्ष सवलत असं म्हणू शकतो. तुमच्या खात्यात पैसे नसताना सुद्धा ही अधिकर्ष सवलत आजच्या आधुनिक काळामध्ये सगळ्या बँका, एकंदरीत सगळ्याच बँका, आज आधुनिक प्रणाली निर्माण झालेली आहे. सगळ्या बँका काय करतात, तुम्हाला अधिकर्ष सवलतीची सुविधा देऊ शकतात, ते करतात. परंतु यामध्ये अट असते. ती अट म्हणजे ग्राहकाची पत, क्रेडिट ऑफ कंझ्युमर पाहिलं जातं. प्रत्येक बँक तुम्हाला बोलून, तुम्हाला विचारणा करून तुम्हाला अधिकर्ष सवलत देणार नाही. मात्र तुमची सॅलरी, तुमचा उद्योग, तुमच्या खात्यावर होणाऱ्या अंमलबजावणीची एकंदरीत रचना कशी आहे, जर तुम्ही 10 वर्ष त्या खात्याकडे पाहिलंच नाही तर बँक तुम्हाला अधिकर्ष सवलत देणार नाही. परंतु नियमितपणे तुम्ही तुमच्या खात्यावर मिनिमम बॅलन्स ठेवत आहात, नियमितपणे तुमच्या खात्यावर तुम्ही काहीशी रक्कम महिन्यामध्ये टाकत आहात, काढत आहात, त्या नेहमी चालणाऱ्या कार्यवाही बँकेच्या लक्षात आल्यानंतर त्या ग्राहकाला बँक अधिकर्ष सवलत देत असते. मित्रांनो, अधिकर्ष सवलत नंतर पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे हुंडी स्वीकारणे किंवा वटविणे. व्यापारी वर्गामध्ये हुंडी ही 2 पार्ट्यामध्ये झालेला एक करार असतो. त्या कराराचं वटविण्याचं काम, त्या 2 पार्ट्यामध्ये संगनमत घडवून आणण्याचं काम बँकेच्या मार्फत होत असतं, जेणेकरून एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टीला त्याचे पैसे दिलेल्या नियोजित वेळेमध्ये आणि प्रॉपर मिळाले पाहिजेत, असा त्या हुंडीचा, वचनचिठ्ठीचा काय असतो, अर्थ असतो. आता हे सगळं झाल्यानंतर जर आपण जनरल व्यापारी बँकेचे जर कार्य बघितले तर आपल्याला असं दिसून येतं, व्यापारी बँका शिक्षणासाठी कर्ज देतात, उद्योगासाठीही कर्ज देतात, शेतीसाठी कर्ज देतात, त्याचबरोबर खाजगी कामासाठी सुद्धा कर्ज देतात, सामाजिक कार्यासाठी सुद्धा व्यापारी बँका कर्ज देत असतात, सामाजिक संस्थांना सुद्धा व्यापारी बँका कर्ज देतात. अशा प्रकारे व्यापारी बँकाकडून कर्ज देण्याचा हा प्रकार समाजधिष्ठित
त्याचबरोबर पारिवारिक, त्याचबरोबर औद्योगिक, शैक्षणिक अशा विविध बाबींशी निगडीत असलेला आपल्याला दिसून येतो. मित्रहो, कर्ज देण्याच्या कार्यानंतर व्यापारी बँकांचं तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जे काही कार्य आहे ते मुख्य कार्य मानलं जातं बँकिंग व्यवस्थेमधलं, ते आहे पैशाची निर्मिती करणे किंवा पतपैशाची निर्मिती करणे. या पतपैशाच्या निर्मितीची प्रक्रिया ही काय आहे हे आपण पुढच्या एका लेक्चरमध्ये समजून घेणारच आहोत. परंतु सध्या आपल्याला हे कार्य पाहताना पतपैशाची निर्मिती बँका कशी करते आपल्याला या ठिकाणी दिसत असेल की एका ग्राहकाने 10,000 रुपये बँकेत ठेवले आहे. बँका 90,000 रुपये कर्ज निधी जमा करू शकते. 10% त्या CRR SLR बँकेचे जे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण परत पाहू. परंतु 90,000पर्यंत लोन दिल्यानंतर ते लोन दुसरा ग्राहक त्याच्या खात्यात टाकतो. त्याच्या खात्यात त्याने 90,000 रुपये टाकले. 90,000तून लोन दुसरी बँक काय करते, 81,000 रुपये त्याची कर्ज देय क्षमता असते त्या बँकेची. त्या 90,000वर 81,000 असते. ते 81,000 ती बँक तिसऱ्या ग्राहकाला दिले. तिसऱ्या ग्राहक त्याच्या बँकेच्या खात्यामध्ये ते पैसे ठेवतो. अशा प्रकारे जर आपण पाहिलं की पहिल्यांदा 10,000 ठेवलेले आहेत ते वाढत जाऊन जोपर्यंत 1,00,000 रुपये किंवा 10,00,000 रुपये या ठिकाणी होत नाही तोपर्यंत ही पतनिर्मितीची प्रक्रिया, म्हणजेच बँका वारंवार त्या ठेवीदाराच्या ठेवीमधून लोन, जितक्या रकमेचं लोन द्यायचे तितकी रक्कम दुसऱ्या खातेदाराला देतात. म्हणजे एकाची जी काही ठेव असते ती बँकेची दुसऱ्या करता निर्माण केलेली कर्जाची रक्कम असते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पतपैशाची निर्मिती प्रक्रिया आपण कशी आहे ही पुढच्या वेळेस समजून घेऊया. तुर्तास फक्त अर्थ या ठिकाणी असा की पतपैशाची निर्मिती सुद्धा व्यापारी बँकेचं महत्वाचं कार्य असल्याचं दिसून येतं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज या पतपैशाच्या निर्मितीचं या रिझर्व्ह बँकेचे प्राथमिक कार्य पाहिले. आता आपल्याला आपल्याला व्यापारी बँकेचे दुय्यम कार्य पाहायचे आहे. व्यापारी बँकेचे दुय्यम कार्य पाहत असताना आपल्याला प्राथमिक कार्याचा सुद्धा थोडक्यात आढावा घ्यावा लागतो. सुरुवातीला प्राथमिक कार्य ठेवी स्वीकारणे. ठेवी मग त्या मागणी ठेवी आहेत, त्याचबरोबर त्या मुदत ठेवी आहेत. मागणी ठेवीमध्ये चालू ठेवी आहेत, बचत ठेवी आहेत. त्याचबरोबर मुदत ठेवीमध्ये फिक्स डिपॉझिट असेल, आवर्ती ठेवी असतील. या प्रकारच्या ठेवी ठेवताना व्यापारी बँका ग्राहकाकडून व्याज दराचा काहीसा अवलंब करतात. चालू ठेवीवर व्याज मिळत नाही, परंतु बचत ठेवीवर व्याज मिळतं. आवर्ती ठेवीवर काहीसं कमी व्याज मिळतं, परंतु फिक्स डिपॉझिटवर काहीसं जास्त व्याज मिळतं. त्यानंतर आपण पाहिलं की व्यापारी बँका ह्या पतनिर्मितीचं सुद्धा कार्य करतात. पतनिर्मिती प्रक्रिया कशी आहे ती आपण थोडक्यात समजून घेतली. आता आपल्याला व्यापारी बँकेचे दुसरे सगळ्यात महत्त्वाचं कार्य पाहायचं आहे, म्हणजे व्यापारी बँकेचं दुय्यम कार्य. व्यापारी बँकेचं दुय्यम कार्य पाहत असताना व्यापारी बँकेचे महत्त्वाचे 2 दुय्यम कार्य आहेत. यामध्ये प्राथमिक कार्य आहे आणि उपयुक्ततेची कार्य आहे. प्राथमिक कार्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रातिनिधिक स्वरूपाची महत्त्वाची कार्य येतात. प्रातिनिधिक स्वरूपाची महत्त्वाची कार्य म्हणजे बँका प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतात. मग सुरुवातीला ग्राहकांच्या वतीने पैशाची वसुली, म्हणजेच ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून बँक कार्य करतात. त्यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजेच काय की या ठिकाणी चलनक्षम दस्तऐवज कोणकोणते आहेत, चेक असेल, बिल ऑफ एक्सचेंज असेल, प्रॉमिसरी नोट असेल किंवा डिमांड ड्राफ्ट असेल, म्हणजे धनादेश असेल, हुंडी असतील, वचन चिठ्ठी असेल आणि धनाकर्ष म्हणजे डीडी असेल. याच्या माध्यमातून ग्राहकांना आलेल्या पैशाची वसुली हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक प्रतिनिधी म्हणून बँका करत असतात. त्यानंतरचं पुढचं कार्य जे आहे ते म्हणजे नियमित शोधन प्रक्रिया. मित्रांनो, शोधन प्रक्रिया ही व्यापारी बँकांची एक क्लिष्ट आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. मी माझ्या बँकेच्या खात्यावर मला एका दुसऱ्या व्यक्तीने दिलेला चेक टाकलेला आहे. तो चेक 10,000चा आहे. तो मी काय करेल, तो मी त्या बँकेत जमा करेल. बँकेत जमा केल्यानंतर बँक तो चेक क्लिअरिंग हाऊसला पाठवेल. क्लिअरिंग हाऊस म्हणजे समाशोधन गृह. समाशोधन गृह
पाठवण्यासाठी दोन पद्धतीचा अवलंब केला जाईल. एक पारंपरिक पद्धत, ती आता काहीशी बंद झालेली आहे. पण दुसरी पद्धत कुठली आहे, ती म्हणजे ई स्कॅन पद्धत आहे. इलेक्ट्रॉनिक चेक इन्फॉर्मेशन पद्धतीने हा चेक काय होत असतो, त्या क्लिअरिंग हाऊसला बँकेकडून जात असतो. बँकेकडून तो क्लिअर झाल्यानंतर तो चेक पेईंग बँकेला ट्रान्सफर होऊन इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये पेईंग बँक त्याला काय करते, पेईंग बँक ही त्या चेकची संपूर्ण इन्फॉर्मेशन टॅली करून तितके पैसे ज्या खातेदाराला ज्या बँकेकडून द्यायचे आहेत त्या बँकेला सुपूर्द करते. हे सगळं इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून होत असतं, नेटच्या माध्यमातून होत असतं. आणि हे सगळं झाल्यानंतर तो फिजिकल चेक जो असतो तो चेकच्या फिजिकल स्टोरेजमध्ये काय होतो, जमा होत असतो. अशी नियमित शोधन प्रक्रिया बँक रोज करत असते, जेणेकरून ग्राहकांना त्याचे पैसे तत्काळ मिळायला पाहिजे, म्हणजेच वेळेत मिळायला पाहिजेत, असा याचा अर्थ होतो. मित्रांनो, पुढचं जे काही कार्य आहे ते आहे प्रातिनिधिक कार्यामधलं ग्राहकांच्या वतीने रक्कमा जमा करणे. मी माझ्या खात्यावर एक जणाला 10,000 रुपये डिपॉझिट करायला दिलेले आहेत. तिथे मी नसतो, पण माझ्या वतीने कोणीतरी तिथे रक्कम गेलेलं असतं, परंतु माझ्या वतीने ज्या बँकेत माझं खातं आहे ती बँक माझ्या वतीने ती रक्कम काय करते, स्वीकार करते. अशा पद्धतीने ग्राहकांच्या वतीने रक्कमा जमा करण्याचं काम सुद्धा काय करते, व्यापारी बँक करत असते. तिसरं महत्त्वाचं जे काही कार्य आहे ते म्हणजे शेअर किंवा बॉन्ड या संबंधित निर्णय घेणे. आज आधुनिक युगामध्ये शेअर मार्केट आणि बँका ह्या एकमेकाच्या परस्पर एकमेकांच्या प्रतिनिधी, एकमेकाच्या सहकारी म्हणून कार्य करतात. त्यांना प्रॉफिट त्याचबरोबर ग्राहकाचं हित सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं असतं. शेअर मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट उघडणे हे बँकेचं आजकाल सगळ्या बँकेमध्ये ही फॅसिलिटी आहे. डीमॅट अकाउंटवरून आपल्या शेअरचे पैसे आलेले व्याज जमा करणे, त्याचबरोबर आपला डिव्हिडंड जमा करणे, आपल्या शेअर्सची रक्कम डीमॅट अकाउंटवर टाकणे, त्याचबरोबर डीमॅट अकाउंटवरची जे काही आपला बेनिफिट आहे तो त्या खात्यात वर्ग करण्याचं काम ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ह्या बँका करत असतात. पुढचं कार्य आहे ते म्हणजे ग्राहकांच्या वतीने पैशाचे हस्तांतरण करणे. तर आपण अगोदर पाहिलं की ग्राहकांच्या वतीने पैसे स्वीकारणे, आता ग्राहकांच्या वतीने पैशाचं हस्तांतरण करायचं आहे. माझा चेक मी एखाद्या दुसऱ्या पार्टीला दिलेला आहे, ती पार्टी बँकेत जाते, तो चेक बँकेला देते. तिथे मी नसतो पैसे द्यायला, तिथे कोण असतं, तिथे बँक असते. माझ्या वतीने बँक त्या चेकवरची जी काही रक्कम असते ती रक्कम त्या ग्राहकाला देत असते. अशा पद्धतीने ग्राहकांच्या वतीने पैशाचं हस्तांतरण हे बँका करत असतात. पुढचं जे काही महत्त्वाचं कार्य आहे ते कार्य ग्राहकाचं विश्वस्त. आज आपण पाहतोय की आधुनिक जमान्यामध्ये आपल्या कार्यांना वेगळं वळण लागत आहे. गुंतवणुकीबाबतच्या सल्ल्यांचा तर आपण बँकेकडून वारंवार उपयोग करत असतो, परंतु ग्राहकांचा विश्वस्त म्हणून, ग्राहकांचा ट्रस्टी म्हणून सुद्धा बँका काय करतात, कार्य करत असतात. मग या ग्राहकांच्या ट्रस्टीमध्ये बँक काय कार्य करतात, तर मला समजा एखाद्या फिजिकल असेट्सची खरेदी विक्री करायची आहे, तर फिजिकल असेट्सची खरेदी विक्री करताना ग्राहकांचा विश्वस्त बनून बँका त्या ग्राहकांची रक्कम ज्यासोबत व्यवहार होणार आहे त्या खात्यात ट्रान्सफर करणे, जेणेकरून त्या बँकेची आणि ग्राहकांची एकंदरीत जी वागण्याची पद्धत असते त्या पद्धतीमध्ये कुठेही क्लिष्टता येऊ नये. कारण आर्थिक बाबतीमध्ये जोपर्यंत आपण बँकेचा संदर्भ देत नाही तोपर्यंत खरेदी विक्रीचे व्यवहार आजकाल होत नाहीत. म्हणून बँक हा ट्रस्टी असतो, खातेदाराचा ट्रस्टी हा बँक असतो. म्हणून ग्राहकांचा विश्वस्त म्हणून कार्य करण्याचं काम सुद्धा बँक करत असते. पुढचं जे काही कार्य आहे गुंतवणूक सल्ला केंद्र. आजकाल ॲडव्हाइस फार महत्त्वाची असते. एखाद्या ठिकाणी कुठल्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आहे, मला माझी बँक सांगते की आपण जर या ठिकाणी गुंतवणूक केली, या निधीमध्ये गुंतवणूक केली किंवा या उद्योगामध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला चांगला बेनिफिट आहे, हे बँकच सांगू शकते. कारण आपल्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही भाग असतो, सगळ्यात महत्त्वाचा जो काही वाटा असतो तो बँकिंग क्षेत्राचा असल्यामुळे गुंतवणूक सल्ला केंद्रे म्हणून सुद्धा बँका ग्राहकांना सल्ले देऊ शकतात किंवा ॲडवायझर म्हणून सुद्धा काम करू शकतात.
त्यानंतरचं कार्य आहे आधुनिक कार्यामधलं विवरणपत्र भरणे, इन्कम टॅक्सचे रिटर्न भरणे किंवा इन्कम टॅक्सच्या बाबतीतले निर्णय घेणे. आता आधुनिक काळामध्ये आपल्याला माहीत असेल की आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना बँकेचे डिटेल द्यावे लागतात. याचं कारण काय आहे? कारण की माझा सॅलरी ज्या खात्यावर जमा होतो त्या खात्याचे डिटेल देणे म्हणजेच काय, बँकेला त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या काउंटरमध्ये बसवणे. मग बँका आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट टॅली करतात की ह्या ग्राहकाने केलेला हा व्यवहार बरोबर आहे की नाही. त्याचबरोबर बँकेच्या एकंदरीत रेकॉर्डप्रमाणे माझा इन्कम टॅक्सचा रेकॉर्ड तपासणे. याचा अर्थ काय की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा आणि बँकेचा जो काही निर्णय होईल त्या निर्णयाचं मला स्वागत करावं लागेल. जर माझा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एखादी क्युरी काढली असेल तर ती क्युरी मला बँकेच्या रेकॉर्डप्रमाणे तपासून त्यांना द्यावं लागेल. म्हणजेच प्रत्येक ग्राहकाची आयकर विवरण भरण्याची जी काही रचना असते ती प्रत्येक त्या ठिकाणी ज्या बँकेत त्याचं खातं असतं त्या खात्याच्या रेकॉर्डप्रमाणे ही प्रक्रिया चालत असते. म्हणून आयकर विवरण पत्रे भरण्याचं काम ग्राहकांच्या वतीने बँक करतात. म्हणजेच ग्राहकांच्या सॅलरीची किंवा ग्राहकांच्या खात्यासंबंधाची संपूर्ण माहिती ही त्या डिपार्टमेंटला बँक काय करत असतात, त्यांच्या अर्जाप्रमाणे किंवा त्यांच्या आदेशाप्रमाणे पुरवित असतात. त्यानंतर पुढचं कार्य आहे ते म्हणजे विविध तिकीट बुकिंग. मित्रांनो, आधुनिक काळामध्ये पर्यटन असेल, रेल्वे असेल, बस असेल, मोबाईल बिल असेल किंवा लाईट बिल असेल, ह्या सगळ्या बाबी आपण बँकेकडून भरू शकतो. बँकेत आपल्याला जायची गरज नाही, परंतु ऑनलाईन बँकिंग पद्धतीने ही बँक आपला प्रतिनिधी म्हणून सगळे कार्य करत असतात. आजकाल माहिती आहे की तुम्हाला माहित असेल आधुनिक काळामध्ये घर बसल्या आपण विमानाचे तिकीट बुक करू शकतो, घर बसल्या आपण रेल्वेचे तिकीट बुक करू शकतो, घर बसल्या आपण टुरिझम पॅकेज बुक करू शकतो. आता या ठिकाणी अपवाद असा की कोरोनाच्या काळामध्ये टुरिझम पॅकेज ना रेल्वे ना बस ना विमान या कुठल्याही फॅसिलिटी सामान्य जनतेला करता येणार नाहीत. परंतु जर भविष्यामध्ये किंवा ते कोरोनाच्या अगोदर जर आपण पाहिलं तर आपण वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून मग मेप माय ट्रिप असेल किंवा tourism.com असेल किंवा tourist.com असेल अशा किंवा केसरी टूर असेल, अशा विविध कंपन्यांच्या बुकिंग, टुरिस्ट बुकिंग, रेल्वे बुकिंग, फोन बिल, मोबाईल बिल, रिचार्ज हे सगळे बँकेतून सुद्धा करू शकतो. कारण ती आपली प्रतिनिधी असते. थोडक्यामध्ये या सगळ्या कामाचा बँक प्रतिनिधी म्हणून आपल्या ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून वागत असते. म्हणून बँकेला या प्रतिनिधी कार्यामध्ये आजच्या आधुनिक काळातलं सगळ्यात महत्त्वाचं कार्य जे आहे ते आहे ह्या विविध प्रकारच्या ग्राहकाच्या बुकिंग करून देणे हे महत्त्वाचं कार्य मानलं जातं. त्यानंतर पुढचं जे काही कार्य आहे ते आहे उपयुक्ततेची कार्य किंवा सेवा कार्य. मित्रहो, आपल्याला माहीत असेल की बँक ग्राहकांना सेवा कार्य देते, काही उपयोगिता पूर्ण होण्यासाठी काही फॅसिलिटी देते, युटिलिटीज पुरवते. त्यातली पहिली युटिलिटीज आपल्याला दिसत असेल की बँक लॉकरची सुविधा पुरवते. आपल्याजवळ असणारा जळजवाहीर, आपल्याजवळ असणारा मौल्यवान खजिना किंवा मौल्यवान वस्तू हे आपण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवू शकतो. बँक त्यावर आपल्याकडून काही चार्ज, काही परतावा, काही व्याज सुद्धा घेते. कारण ते बँकेला त्याचं रक्षण करावं लागतं. बँक त्याचं रक्षण करते, सुरक्षित ठेवते. पुढचे आहे बँक गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये ग्राहकांना विचारपूस करते. आपल्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून सुरक्षित गुंतवणूक कुठल्या क्षेत्रात आहे, त्याचबरोबर नफाक्षम गुंतवणूक कुठल्या क्षेत्रामध्ये आहे, या सुद्धा बाबीचा उलगडा बँकेकडून केला जात असतो. त्याचबरोबर पुढचं जे काही बँक कार्य करते ते म्हणजे सांख्यिकीय माहितीची आकडेवारी गोळा करणे. राष्ट्रीय उत्पन्न देशाच्या विकासासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. एकंदरीत भारताच्या किंवा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी पाहण्यासाठी बँकिंग क्षेत्रामध्ये होणारे विविध व्यवहार याची आकडेवारी फार महत्त्वाची असते. बँकेमध्ये अनेक ग्राहकाचे खाते असतात, बँकेमध्ये अनेक ग्राहक कर्ज ठेवी ठेवत असतात, अनेक ग्राहक कर्ज घेत असतात.
म्हणून एकंदरीत सांख्यिकीय आकडेवारीची जुळवाजुळव करण्याचा सगळ्यात महत्वाचा वाटा वित्तीय क्षेत्रामध्ये बँका उचलत असतात. ही एक सेवा आहे. त्याचबरोबर परकीय चलनाची अदलाबदल म्हणजेच परकीय चलनाची फेरबदल करणे. त्यामध्ये फेरबदल म्हणजे काय, मला जर अमेरिकेला जायचं असेल तर मला डॉलर पाहिजे असतील तर या चलनाची अदलाबदल करण्यासाठी फ्रँचायझी असतात. त्या फ्रँचायझीच्या अनुषंगाने त्या फ्रँचायझीच्या मदतीने आपल्याला या चलनाची अदलाबदल आपण करू शकतो. पण हे बँकेच्या माध्यमातून सुद्धा होत असतं. त्यानंतर बँक आपल्याला प्रवासी धनादेश पुरवते. प्रवासी धनादेश पुरवते म्हणजे काय, आपल्याला जर प्रवास करायचा असेल, प्रवास किचकट असेल तर आपल्याला बँक हा एक प्रकारचा चेक देते. तो चेक आपण त्याही बँकेमध्ये अदा करून त्या चेकवरचे पैसे ट्रान्सफर करून घेऊ शकतो किंवा मिळवू शकतो. आजच्या आधुनिक काळामध्ये प्रवासी चेक सारखी जी काही पारंपरिक पद्धत आहे ती काहीशी आपण वापरत नाही, कारण की आज आपल्याला प्रत्यक्षामध्ये फार कमी वेळा अपवादात्मक परिस्थितीमध्ये पैसे जवळ बाळगावं लागतं. डिजिटल साधनाच्या माध्यमातून आज हे प्रवासी चेकचं कार्य आपण काय करू शकतो, पूर्ण करू शकतो. त्यानंतर विमेकरी म्हणून कार्य करणे. आपली बँक आपल्याला काही वेळेस इन्शुरन्स घेण्यासाठी सुद्धा काय करते, फोर्स करत असते. ही आपली विमेकरी असते, जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये जर काही बरं वाईट झालं तर त्यावरचा विमा उतरवण्याचं काम कोण करत असते, बँका करत असते. पुढचं काय, विदेशी व्यापारामध्ये सहकार्य करण्याचं काम सुद्धा बँका बऱ्या प्रमाणात करतात. बँका ग्राहकाची हमी घेतात, कारण ग्राहक ही बँकेची जबाबदारी असते. जर उद्या ग्राहकांनी फसवणूक केली तर कुठल्या खात्यावरून फसवणूक झाली ते खातं बँकेत असतं. बँका फसवणूक करत नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या बँकात काही अनैतिक किंवा अनावश्यक कारणामुळे अशी परिस्थिती उद्भवते, परंतु ग्राहकांच्या खात्याची पूर्ण जबाबदारी बँका घेतात. कारण बँक KYC ज्यावेळेस ग्राहकाकडून घेत असते त्या KYC मध्ये सगळ्या प्रकारच्या खातं जमा केल्याशिवाय बँक आपली ठेव स्वीकारत नाही किंवा आपल्याला बँक कर्ज सुद्धा देत नाही. म्हणून हमीपत्र हा सगळ्यात महत्वाचा भाग बँकेमध्ये असतो. त्यानंतर पुढचं जे काही कार्य आहे ते आहे सरकारी देयक स्वीकारणे. मित्रांनो, आपल्याला माहित असेल आज आधुनिक जमान्यामध्ये एक्साइज ड्युटीचं पेमेंट असेल, GST सारख्या कराचं पेमेंट असेल, त्याचबरोबर विविध बाबतीमध्ये स्टॅम्प ड्युटी भरायचं असेल, हे प्रत्येक वेळेस बँकेतच जमा करावं लागतं. कुणीही कॅश स्वीकारत नाही. पारंपरिक पद्धतीने कॅश स्वीकारण्याची पद्धत शासनाने बंद केलेली आहे. कारण काय आहे की फसवणूक होणे, नोटाचं बनावटीकरण, त्याचबरोबर पैसे गहाळ होणे, त्याचबरोबर ह्या अंमलबजावणीसाठी उशीर लागणे. आजच्या आधुनिक काळामध्ये आपण पाहिलं की एक्साइज ड्युटी तत्काळ, जर मला एखाद्या इंटरनॅशनल बॉर्डरवरून जर माल आणायचा असेल तर मला फर्स्ट ऑफ ऑल त्या ठिकाणी एक्साइज ड्युटी पेड करावी लागते. मला GST, मला उद्योग चालवायचा असेल तर मला GSTचं विवरणपत्र दाखल करताना संबंधित कितव्या महिन्यामध्ये कुठलं दाखल करायचं, मला GSTचा टॅक्स कसा परतफेड करायचा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये ज्या काही बाबी असतात त्या किचकट बाबी पूर्ण करण्यासाठी एकदम सोपी आणि सुटसुटीत पद्धत बँकेने सुरू केली. स्टॅम्प ड्युटी असेल, मला माझं घर घ्यायचं आहे, बिल्डर माझ्याकडून 10 लाख रुपये घेतोय स्टॅम्प ड्युटीचे, ते स्टॅम्प ड्युटीचे बिल्डर कॅश घेणार नाही. बिल्डर काय म्हणेल, बिल्डर मला म्हणेल की तुम्ही चेक द्या, बँकेत जमा करा, त्यानंतर मी तुमच्या या ॲप्लिकेशनवर सही करतो. आधुनिक जमान्यामध्ये अनेक बनावटी प्रकरणं, अनेक धोक्याची प्रकरणं, थोडक्यात आधुनिक जमान्यामध्ये रिस्क घेण्यास कोणीही तयार नाही. म्हणून ह्या सगळ्या प्रकारचा सरकारी बाबतीवर होणारा भरणा हा बँकेतच करावा लागतो. हे कार्यसुद्धा बँक सरकारी देयक भरण्यास स्वीकारण्याचं कार्यसुद्धा बँक करत असते. मित्रहो, बँका या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या कार्यांची सुद्धा अंमलबजावणी करत असतात. त्यामध्ये सामाजिक कार्य येतात. कुठली कुठली सामाजिक कार्य येतात? आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना देणे हे आर्थिक दृष्टिकोनातून सामाजिक कार्य आहे. भांडवल वाढीचा वेग वाढवणे हे सुद्धा लोकांना बचतीस प्रवृत्त करून भांडवल वाढीचा वेग वाढवला जातो. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना सहाय्य करणे. कोरोनाच्या काळामध्ये बँकांना अनेक
गरिबांना कार्य केलंय. आर्थिक वृद्धीचा अभिकर्ता म्हणून कार्य करणे. जर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर त्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला बचती आणि गुंतवणूक या दोन बाबी असतात. जर बचती केल्या तरच गुंतवणुकीला व्याव मिळेल, भांडवलवाढीचा वेग वाढेल. त्यानंतर स्वयंरोजगार वृद्धीस चालना देणे. शासनाच्या विविध उद्योगासाठी बँका कर्ज देतात, त्या स्वयंरोजगार वाढीला चालना देतात. म्हणजे मला जर गॅरेज टाकायचं असेल तर मी बँकेतून काही विशिष्ट स्कीम अंतर्गत कर्ज घेऊ शकतो, माझा स्वयंरोजगार मी चालू करू शकतो. सामाजिक व शैक्षणिक संस्थांना सहाय्य करणे. बँका सामाजिक शैक्षणिक संस्थांना सहाय्य करतात. म्हणजे काय? बँका विविध वस्तू पुरवतात, फ्रीज पुरवणे असेल, कूलर पुरवणे असेल किंवा शेड बांधणे असेल. त्याचबरोबर ऑफिसमधलं फर्निचर घेण्यासाठी बँका सहाय्य करणे असेल. प्रत्येक बाबतीमध्ये सामाजिक कार्यामध्ये बँकेचा वाटा असतो. अशा पद्धतीने आज आपण बँकेचे प्राथमिक कार्य, बँकेचे दुय्यम कार्य, त्याचबरोबर बँकेचे इतर कार्य पाहिले. मित्रहो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये जितकाही भाग आपण पाहिला, हा भाग बँकेच्या कार्यामधला ठळक आणि स्पष्ट भाग होता. जर आपण बँकेच्या प्रत्येक कार्यामध्ये जर डिटेल्स पाहण्याचा प्रयत्न केला तर अनेक कार्य असे आहेत की ज्या कार्यांना आपण बँकेच्या अतिशय जवळ जाऊन पोहोचू, जेणेकरून बँकेची क्लिष्ट पद्धत आणि बँकेचा सुटसुटीतपणा आपल्याला लक्षात येईल. या लेक्चरमध्ये फक्त आपण प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि इतर कार्य हे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर बँक फक्त अभ्यासाचा विषय नसून बँक हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. त्या घटकांचा अवलंब आपल्या आयुष्यामध्ये कसा करायचा, म्हणजे बँकेचा या प्राथमिक कार्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच वेळी बँकेत जातो, हे आपल्याला माहीत नसतं की बँका काय काय करतात. या व्हिडिओ लेक्चरमधून विद्यार्थी, नागरिक, त्याचबरोबर अभ्यासक या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून पुरेसं आणि युक्ततम, ऑप्टिमम आणि प्युअर देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला. मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये इथेच थांबू. परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.